नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वर्षा बंगल्याविषयी जाणून घेणार आहोत, जो मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहेत। याबद्दल आपण या वर्षा बंगल्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत। नेमकी मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचं नाव वर्षा हे कशावरून पडलं आहे हे आपल्याला माहीत नसेलच, कारण त्या बंगल्याचं नाव अगोदर वर्षा नव्हते। तर ते कसे पडले त्याबद्दलचा आज आपण इतिहास जाणून घेऊयात। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे नाव हे अगोदर वर्षा नव्हते, ते पडण्यामागे एक इतिहास आहे आणि तो इतिहास कैलासवासी वसंतराव नाईक यांच्याशी निगडीत आहे। यांचा जन्म यवतमाळ येथील गहुली या गावी झालेला आहे। 1952 मध्ये पहिल्या ज्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या होत्या त्यामध्ये पुसदमधून ते निवडून आले आणि महसूल खात्याचे मंत्री झाले। त्यानंतर राज्य पुनर्रचनेच्या 1956 मध्ये विदर्भाचा जो समावेश होता तो मुंबई प्रांतात करण्यात आला आणि मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतरावांना कृषी मंत्रिपद मिळालं होतं। मग ते कृषी मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या वाटेला डग बिगन नावाचा जो इंग्रजी आमगनीतला बंगला होता तो त्यांनी स्वीकारला होता। हा बंगला बैठी बांधणीचा होता, सगळीकडून मोकळे दरवाजे होते। त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंना वाटले की हा बंगला कोणी घेतला नाही म्हणून आपल्याला मिळाला, परंतु बाजूचा जो सह्याद्री होता तो खूप भव्य आणि दिव्य आहे। त्याच्या बाजूने मरीन लाईन दिसते, चौपाटीवरील लाटा दिसतात। या प्रकारचं त्याचं एक वैभव वेगळं होतं सह्याद्रीचं। आणि जो डग बिगन नावाचा बंगला होता तो अतिशय जुना होता, म्हणजे इंग्रजांच्या काळातला होता। त्यानंतर वसंतराव नाईक यांचा जो मुलगा आहे अविनाश, याचा जो वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1956ला ते तिथे राहायला आले होते। त्यानंतर वसंतराव नाईक यांचा पाऊस हा जो विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा होता, म्हणजे त्यांना आवडतच असे पाऊस। आणि त्यांनी त्यावेळेस डग बिगनचे जे नामांतरण होते ते वर्षा असे केले होते। त्यांनी बंगल्याच्या आवारात आंबा, लिंब, सुपारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडी लावलीत आणि ते नेहमी त्यांचे जे माळी वगैरे असतात त्यांना नेहमी सांगायचे की ही जी झाडं मी लावत आहे ती फक्त माझ्यासाठी नाही तर येणाऱ्या पुढील सर्व पिढींसाठी उपयोगी पडतील, असं ते सांगायचे। त्यानंतर मुख्यमंत्री दादासाहेब कांदमवार यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर वसंतराव नाईक यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आणि 5 डिसेंबर 1963 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शेवटी वर्षा बंगल्याला मुख्यमंत्रीचा बंगला म्हणून नावलौकिक मिळाले। कारण या अगोदर तो डग बिगन नावाने असत, तर ज्यावेळेस वसंतराव नाईक मुख्यमंत्री झालेत त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याचं नामांतरण केलं होतं, डग बिगनवरनं वर्षा असं नाव ठेवलं होतं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झालेत आणि शेवटी मुख्यमंत्र्याचा बंगला म्हणून वर्षा हे नाव त्या बंगल्याला मिळालं। 3 ऑक्टोबर 1965 रोजी वसंतराव नाईक यांनी शनिवारवाड्यासमोर एक ऐतिहासिक घोषणा केली होती, जर 2 वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला शनिवारवाड्यासमोर फाशी द्या। ही घोषणा त्यावेळेस फारच गाजली होती। त्यानंतर त्यांनी ती सत्यात उतरवण्यासाठी खूप अशी मेहनत घेतली। 1957 मध्ये त्यांच्याकडे कृषी मंत्रीबरोबर दुग्ध व्यवसाय पदाचा कारभार होता। RSSचा सर्वांगीण विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री पंचायत राज प्रभावी अंमलबजावणी, कापूस एक अधिकार योजना, रोजगार हमी योजना, कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, विधानसभा आणि विरोधी पक्ष नेते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, जिल्हा नियोजन मंत्रिमंडळ निर्मित अशा अनेक ऐतिहासिक नोंदी नाईक यांच्या प्रभावशाली कारकिर्दीत दिसून येतात। वर्षा बंगला या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे आणि वर्षा ऋतू हा कायमच त्यांच्या मनामध्ये होता। या प्रकारे वर्षा बंगल्याचा इतिहास आहे। हा इतिहास नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।